जाणीवपूर्वक कुठल्या एखाद्या समाजामध्ये वेगवेगळे घटक आहेत, पॅटर्न आहेत, ऑक्टोबर नोव्हेंबर आहे असं बोललं जाते. परंतु कुठल्याही पद्धतीला थारा अशोकरावजींकडे दिला जात नाही. विकासाची पारख असणारं नेतृत्व, दूरदृष्टी असणारं नेतृत्व म्हणजे अशोकरावजी आहेत. नमस्कार श्रोते हो, मी दिगंबर शिंदे डिगा पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड. आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड जाहीर झाली. त्यासोबतच त्यांना त्या त्या नेते मंडळींच्या वतीनं खुर्चीवरती आसनस्थ करण्यात आलं. त्यामध्ये महापालिकेच्या महापौर पदी कविताताई संतोष मुळे यांची महापौर, तर उपमहापौर पदी दीपक सिंह रावत यांची निवड झालेली आहे. आपला आजचा विषय आहे तो म्हणजे सौ कविताताई संतोष मुळे यांना नोव्हेंबर पॅटर्नमुळं महापौर पद मिळालं असं एका ज्येष्ठ माध्यमकर्मींच्या वतीनं 2 दिवसांपूर्वी आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून 2 दिवस सातत्यानं बातम्या प्रकाशित करण्यात आल्या. याविषयीचा हा आजचा आपला संवाद. मित्र हो, ज्येष्ठ माध्यमकर्मी नांदेड येथील त्यांनी आपल्या 2 दिवसाच्या सततच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून कविता संतोष मुळे यांना नोव्हेंबर पॅटर्नमुळे हे महापौर पद मिळालं असल्याचं याबाबतच्या त्यांच्या बातम्यावरून स्पष्ट लक्षात येते आहे. त्यासोबतच ते पुढे जात असताना ते हे सुद्धा म्हणाले की नांदेड मधीलच 4 चाकी कंपनीची एजन्सी आहे, ते दिग्गज आणि संबंधित काही यंत्रणा यांच्यामध्ये गुप्तगू झाली, बैठक झाली आणि त्यांनी कविता संतोष मुळे यांनाच महापौर पद मिळावं अशा आशयाची घटना त्यांनी अशोकरावजी यांच्या पुढे नेली. त्यांच्यासोबत बैठक झाली तेव्हा हा विषय पूर्ण क्लिअर झाला अशा आशयाचं त्यांच्या एकंदरीत त्या बातम्यांमध्ये दिसून येते आहे. मुळात कविताताई संतोष मुळे ह्या सुज्ञ आहेत, शिक्षित आहेत. मागच्या टर्मला सुद्धा त्यांनी नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केलं आहे. वेगवेगळे सामाजिक उपक्रम असतील, आरोग्यदायी शिबिरं असतील, वेगवेगळ्या घटनेवरती त्यांचं चांगली पकड आहे, संभाषण कौशल्य चांगलं आहे, उच्च शिक्षित आहेत आणि त्यांचे वडील हे सुद्धा कुटुंबीय अतिशय चांगले शिक्षित हदगाव तालुक्यातले आहेत. त्यामुळं कविताताई संतोष मुळे ह्या कुठल्या नोव्हेंबर पॅटर्नमुळे झालेल्या महापौर झालेल्या नसून हे त्यांच्या शिक्षणामुळे, आजपर्यंतच्या त्यांच्या सामाजिक कार्यामुळं, त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कार्यामुळं त्या महापौरपदी विराजमान झालेल्या आहेत. नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या प्रथम नागरिक त्या बनलेल्या आहेत. त्या ज्येष्ठ माध्यम कर्मीच सांगावंसं आहे की कुठल्याही पद्धतीचं ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर अशा पद्धतीचं पॅटर्न अशोकरावजी यांच्याकडे चालत नाही. एक दूरदृष्टीचा नेता म्हणून अशोकरावजींकडे पाहिलं जातं, जे की महाराष्ट्र राज्याचे ते माजी मुख्यमंत्री आहेत. विविध पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं विकासाचा चेहरा आणि दूरदृष्टी नेता असलेले अशोकरावजी आहेत. त्यामुळं महापौर पद देत असताना त्या व्यक्तीकडे संभाषण कौशल्य असावं. महापौर पद असताना विकासाची चहूबाजूची त्यांची अँगल असावी असं व्यक्तिमत्व कविताताई यांच्यामध्ये आहे. आणि त्यांचे पती अर्थात संतोषराव मुळे हे सुद्धा चळवळीतून घडलेलं व्यक्तिमत्व आहे, युवा नेतृत्व आहे, जे की चव्हाण साहेब जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा NSUI माध्यमातून, युवक काँग्रेसच्या माध्यमातून, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळे महाआरोग्य शिबिरे असतील, रक्तदान शिबिरे असतील, असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. त्यामुळं नांदेडशी एकंदरीत नाळ जी आहे ती मुळे परिवाराशी राहिलेली आहे. त्यामुळं कुठल्याही पॅटर्नच्या माध्यमातून त्यांना हे पद मिळालेलं नसून मला त्या माध्यम कर्मी ज्यांनी अशा प्रतीचं वार्तांकन केलेलं आहे त्यांना सांगायचं आहे, जाणीवपूर्वक कुठल्या एखाद्या समाजामध्ये वेगवेगळे घटक आहेत, पॅटर्न आहेत, ऑक्टोबर नोव्हेंबर आहे असं बोललं जाते. परंतु कुठल्याही पद्धतीला थारा अशोकरावजींकडे दिला जात नाही. विकासाची पारख असणारं नेतृत्व, दूरदृष्टी असणारं नेतृत्व म्हणजे अशोकरावजी आहेत. त्यांच्या माध्यमातून जी काही अशा पद्धतीचं लिखाण आहे ते चुकीचं आहे असं स्पष्ट तरी मत एक
एक वृत्त न्यूज चॅनलचा संपादक या नात्यानं माझ्याकडून या ठिकाणी आज स्पष्टीकरण आपल्या समोर देतो आहे. कविताताई संतोष मुळे हे आज घडीला शारदा भवन एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये कार्यरत आहे. शिक्षणाचं पवित्र कार्य त्या ठिकाणी देत आहेत. आणि शारदा भवन शिक्षण संस्था ही एक अशी संस्था नांदेड जिल्ह्यातील आहे, ज्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं डोनेशन चालत नाही. केवळ आणि केवळ शैक्षणिक गुणवत्ता हेच आधार त्या ठिकाणी पकडलेला जातो. त्यामुळं निश्चितपणे येत्या काळामध्ये कविताताई संतोष मुळे ह्या नांदेडच्या दक्षिण आणि उत्तर या भागाला समतोल राखून नांदेडचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल हे ते निश्चितपणे येत्या काळात पाहणार आहेत. कारण मधल्या अनेक वर्षामध्ये प्रशासक राज्य आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं आज घडीला भारतीय जनता पार्टीचे 45 आणि शिवसेना चे शिंदे गटाचे 4 असे एकूण समतोल असा भक्कम साथ या दोघांची राहिलेली आहे. त्यामुळं निश्चितपणे येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या माध्यमातून नांदेड विकासाचं वेगळं पॅटर्न या ठिकाणी पाहायला मिळेल. तर दुसरीकडे अशोकरावजींनी महापालिकेच्या जाहीरनाम्यापासूनच सांगितलेलं आहे, तुम्ही फक्त या उमेदवारांना विजयी करा. आपल्या प्रभागाच्या विकासाची आलेख कसा असेल तो पूर्णच्या पूर्ण जबाबदारी माझ्याकडे असणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मला सांगायचं आहे, ज्या माध्यमकर्मींनी अशा पद्धतीच्या 2 दिवस सातत्यानं आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून लिखाण केलं आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं ऑक्टोबर नोव्हेंबर अशा पद्धतीचा पॅटर्न अशोकरावजींकडे कधीही चालत नाही, त्यांनी केलेलं नाही, भविष्यात करणार सुद्धा नाहीत. त्यामुळं विकासाचं विजन असणारं व्यक्तिमत्व म्हणजे अशोकरावजी आहेत. त्यामुळं एक असा चेहरा, युथ चेहरा, जसं नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी युथ चेहरा उभा केलेला आहे, तसाच युथ चेहरा, महिला चेहरा, शिक्षित चेहरा या कविताताईच्या माध्यमातून आपल्याला येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. सौभाग्यवती कविताताई संतोषरावजी मुळे आपणास महापौर पदाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या हातून एक नांदेडचं विकासात्मक व्हिजन निर्माण व्हावं, ग्रीन नांदेड घडावं, विकासाचं मॉडेल म्हणून नांदेडकडे पाहिलं जावं, याच आशा आणि शुभेच्छा आमच्या एक वृत्त न्यूज चॅनल परिवाराच्या वतीनं. धन्यवाद.